चला आज आपण झाडांसाठी एक खूप अजून थंड असं लिक्विड बनवणार आहे. थंड थंड ज्यूस. असं जसं आपल्याला उन्हाळ्यात थंड पाहिजे असते तसं झाडांनाही थोडं दिलं ना तर झाडं खुश आणि आनंदी राहतात आणि ते आपल्याला त्यांच्या पानातून फुलातून दिसत असते. बघा आता हे मिक्सरमधून मी काय काय काढलं. टरबूजच्या साली घेतल्या थोड्या 1 मूठ आणि त्याच्यासोबत घेतलेलं आहे कोरफड. कोरफडही थंड राहते आणि टरबूज पण. हे थंडावा देणारा अतिशय छान असं तयार होणार आहे आपलं. आणि याच्यात 1 मग मी जे पाणी आपलं तयार होणार आहे याच्यामध्ये 7 ते 8 मग आपलं साधं पाणी मिक्स करून मग झाडांना देणार आहे. वर झाडांवर शिंपडलं तरी चालते. कोरफड हे झाडांसाठी एक प्रभावी खत तर आहेच आणि त्याच्यासोबत टरबूजचे गुणधर्मसुद्धा आलेले आहे. हे मातीची आपली सुपीकतासुद्धा वाढवते आणि रोपांची मुळे राहते ते मजबूत करते. कारण आपण बघा एखादं झाड नवीन लावण्यासाठी कोरफडचा वापर करतच असतो. त्याच्यामुळे हे कीड आणि बुरशीपासूनसुद्धा मातीला वाचवते नेहमीच. असे मुबलक घटक आणि खनिजे जीवनसत्वे कोरफडमध्ये असतात. बघा आता माझं थोडंसंच तयार झालेलं आहे. मी सर्व झाडांना नाही देत आहे. थोड्या थोड्या झाडांना असं देत असते कारण झाडं भरपूर असल्यामुळे एवढं खत सर्व झाडांना पुरणार नाही. असंच अधूनमधून दिलं ना 15 दिवसातून 1 महिन्यातून दिलं तरी हे आपलं खत छान काम करते. आणि बघा ऑर्गॅनिक खतामुळेच माझ्या बागेमध्ये भरपूर फुले येत आहे आणि पॉलिनेटरची संख्यासुद्धा भरपूर येते. पाणी प्यायला मधमाशा वगैरे सुंदर येतात. ह्या फुलांमुळे ते येतात. आणि आपण आता अशा पद्धतीने हे खत मिक्सरमधून काढून घेतलं मी आणि त्याच्यानंतर पाणी मिक्स करून दिलेलं आहे. झाडांना भरपूर फुलं येत आहे माझ्या आता. सगळ्या प्रकारच्या झाडांना फुलं यायला लागले. आणि बघा किती पॉलिनेटर आहे याच्या आपल्या कमळावर. कारण 7-8 फुलं येणार आहे याच्यावर. भरपूर कळ्या आलेल्या आहे आणि असं सुंदर फुलांना बघून आहे ना मन अगदी प्रसन्न होते. छोटासा व्हिडिओ आहे. माहिती कशी वाटली नक्की सांगा ना. आवडलं चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करा.